पुण्यात उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या। भाजपावरील टीकेचे जुने व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अर्जच माघारीची वेळ आलेली आहे। ट्रोलर्स विरोधात पूजा मोरेंची पोलिसात तक्रार। पुणेकरांना राष्ट्रवादीतून उमेदवारी नाही, खरातांसोबत युती, कुणाला जागा द्याव्यात हा त्यांचा प्रश्न। गुंड गजा मारणेंची पत्नी आणि आंदेकरांच्या उमेदवारीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण, तर दादांशी पवारांशी चर्चा करून सविस्तर बोलेल, खरातांची प्रतिक्रिया। पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत रस्सीखेच शिगेला। पक्षातल्याच इच्छुक उमेदवारानं दुसऱ्या एबी फॉर्म जो आहे दुसऱ्याचा गिळलेला आहे, तर फॉर्म माझ्याकडून फाटला म्हणत उद्धव कांबळेंनी मच्छिंद्र ढवळेंचा आरोप फेटाळला। मुंबईत एबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून भाजपच्या इच्छुक उमेदवार गायब। दत्ता केळुसकर नॉट रिचेबल झाल्यानं भाजपची डोकेदुखी वाढली। निवडणूक आयोगाकडून शिल्पा केळुसकरांचा अर्ज वैध। उमेदवारी अर्ज अवैध ठरल्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणेंचं नाशकात शक्ती प्रदर्शन। प्रभाग क्रमांक 29 मधून सुधाकर बडगुजरांचे पुत्र दीपक यांचा अर्ज भाजपाकडून ग्राह्य। शहाणे अपक्ष लढण्यावर ठाम। अहिल्या नगरपालिकेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे 2 उमेदवार गायब। कुटुंबियांशी संपर्क नाही, निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अपहरण केल्याचा संशय। निवडणुकीचं तिकीट देण्यासाठी अशोक चव्हाणांनी 50 लाख घेतले। माजी नगरसेवक भानुसिंह रावत यांचा आरोप, तर 50 वर्षांच्या कारकिर्दीत आतापर्यंत कोणालाही पैसे मागितले नाहीत, चव्हाणांनी आरोप फेटाळला। महापालिका निवडणुकीत आतापर्यंत 20 उमेदवार बिनविरोध। भाजपचे सर्वाधिक 10, शिंदेंचे 7, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2, तर मालेगावातील इस्लाम पार्टीचा एका उमेदवाराचा विजय। बंडखोरांचं बंड शमवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात। मुख्यमंत्र्यांकडून बंडखोरांशी संवाद, अपक्ष अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची समजूत काढणार। मुंबईतील मनसेच्या 53 उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली। तुम्हाला ऑफर येतील, पैशाच्या आमिषाला बळी पडू नका, राज ठाकरेंचं आवाहन, तर शर्मिला ठाकरेंकडून उमेदवारांचा औक्षण। शिवतीर्थ निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची 3.5 तास बैठक। वचननामा आणि संभाव्य सभांबाबत चर्चा। बंडखोरांबाबत स्थानिक पातळीवर लक्ष देण्याच्या अनुषंगानं ही चर्चा। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार बजरंग सोनवणेंचा हेलिकॉप्टरमधून एकत्र प्रवास। विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान दोघांचा बीड ते पुणे असा एकत्र प्रवास। वादानंतर अंबादास दानवेंकडून चंद्रकांत खैरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा। खैरे साहेब ज्येष्ठ नेते, त्यांची आमच्यावर काय नाराजी? अंबादास दानवेंचं वक्तव्य। दानवेंनी उमेदवारांची निवड करताना डावलल्याचा खैरेंचा आरोप। शाळेच्या परिसरात येणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी शिक्षकांवर दिल्यानं बच्चू कडू आक्रमक। निर्णय मागे घ्या, अन्यथा शिक्षण मंत्र्यांच्या घरातच कुत्रे सोडू, कडूंचा इशारा। पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आक्रमक। पोलीस उपनिरीक्षक पदाच्या भरतीत वयोमर्यादा वाढवण्याची मागणी। आक्रमक प्रशिक्षणार्थींची पोलिसांकडून धरपकड। 15 ऑगस्ट 2027 ला देशातील पहिली बुलेट ट्रेन धावणार। मुंबई अहमदाबाद अंतर केवळ 2 तास 17 मिनिटांमध्ये पूर्ण होणार।